सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा। पितळ हा धातू कशापासून बनला आहे? या प्रश्नाचे पर्याय आहेत तांबे आणि ॲल्युमिनियम, तांबे आणि शिसे, जस्त आणि ॲल्युमिनियम, तांबे आणि जस्त। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे तांबे आणि जस्त या दोन धातूंच्या मिश्रणापासून पितळ हा धातू बनला आहे। न्यूटनचा गतीचा पहिला नियम कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचे पर्याय आहेत बल, वेग, घर्षण, जडत्व। याचे बरोबर उत्तर आहे जडत्व। न्यूटनचा गतीचा पहिला नियम हा जडत्वाशी संबंधित आहे। कांदा उत्पादनात वाढ म्हणजे कोणती क्रांती? या प्रश्नाचे पर्याय आहेत गुलाबी क्रांती, हरित क्रांती, धवल क्रांती, लाल क्रांती। याचे बरोबर उत्तर आहे गुलाबी क्रांती। कांदा उत्पादनात वाढ म्हणजे गुलाबी क्रांती होय। अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या प्रश्नाचे पर्याय आहेत टेनिस, हॉकी, बॉक्सिंग, नेमबाजी। याचे बरोबर उत्तर आहे नेमबाजी। नेमबाजी या खेळाशी अभिनव बिंद्रा हा खेळाडू संबंधित आहे। ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? या प्रश्नाचे पर्याय आहेत वि.स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, पंडित रविशंकर, वि.दा. करंदीकर। याचे बरोबर उत्तर आहे वि.स. खांडेकर। ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे वि.स. खांडेकर हे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत। तिरंदाजी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? या प्रश्नाचे पर्याय आहेत चीन, जपान, भूतान, रशिया। याचे बरोबर उत्तर आहे भूतान। तिरंदाजी हा भूतान या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे। पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा पोहोचवतो? या प्रश्नाचे पर्याय आहेत रक्ताभिसरण संस्था, मज्जा संस्था, श्वसन संस्था, पचन संस्था। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मज्जा संस्था। पोलिओ रोगामुळे शरीराच्या मज्जा संस्थेस इजा पोहोचते। तुळजापूर हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे पर्याय आहेत बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी। याचे बरोबर उत्तर आहे उस्मानाबाद। तुळजापूर हे धार्मिक स्थळ उस्मानाबाद या जिल्ह्यात आहे। जगातील सर्वात मोठे उष्ण
असे सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे? या प्रश्नाचे पर्याय आहेत युरोप, आशिया, आफ्रिका, अमेरिका. याचे बरोबर उत्तर आहे आफ्रिका. सहारा वाळवंट हे आफ्रिका खंडामध्ये आहे. उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता? या प्रश्नाचे पर्याय आहेत 21 जून, 22 मार्च, 21 मार्च, 22 जून. याचे बरोबर उत्तर आहे 21 जून. 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे. असेच नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.